नमस्कार. आजचा विषय आपला आहे अत्यंत महत्त्वाचा. समाजातला बहुतांशी घटक याच्यामध्ये सामावलेला आहे. खूप मोठी संख्या त्यांची आहे. ते म्हणजे टीनएजर्स. या टीनएजर्सबद्दल कायम बोट दाखवलं जाते. त्यांच्या चुका समाजाकडनं, घरातून, शिक्षकांकडून त्यांना कायम टार्गेट केलं जातं. अशी परिस्थिती टीनएजर्सची आहे, असं टीनएजर्सचं म्हणणं आहे. हे जे टीनएजर्स आहेत म्हणजे वय वर्ष 13, 14, 15, 16, 17, 18, 19 या वयोगटातली जी मुलं आहेत यांच्याबद्दलचा आजचा विषय आहे. ह्या मुलांना समजावून घेताना आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा याच व्हिडिओचा पार्ट असणार आहे तो म्हणजे ह्या मुलांनी देखील पालकांशी डील करताना, पालकांशी वागताना, पालकांशी संवाद साधताना काय काळजी घेतली पाहिजे. पहिल्या भागामध्ये अर्थातच मी मुलांच्या बाजूने बोलणार आहे. यापूर्वीच्या एका एपिसोडमध्ये आपण पालकत्व या विषयावर पालकांशी संवाद साधला होता. आता मात्र हे सगळं पूर्ण करायचं असेल, हे वर्तुळ पूर्ण करायचं असेल तर टीनएजर्स म्हणजे त्या मुलांबद्दलच्या काही गोष्टी समजावून घेऊयात. पहिला मुद्दा आहे अर्थातच तो म्हणजे टीनएजर्सला आपण समजावून घेऊ, त्यांचं म्हणणं ऐकू. या लोकांचं काय म्हणणं आहे म्हणजे ही जी पिढी आहे ही पिढी एका विशिष्ट कालखंडातली आहे, ज्या कालखंडामध्ये स्मार्ट टीव्ही येऊन गेले होते किंवा आलेले आहेत. मोबाईलचे सुद्धा स्मार्टफोन हे सगळे अस्तित्वात आहेत. इंटरनेट, सोशल मीडिया, सगळ्या प्रकारच्या सोशल मीडियाचे माध्यमं ही सगळी आत्ता ऑन आहेत. मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहेत. बहुतांशी वेळा आईवडील घरात नाही आहेत आणि या मुलांना, सुखवस्तू कुटुंबांमधल्या मुलांना आता दिशा सापडत नाही आहे. त्यांच्या मनात वेगळं काहीतरी चाललंय. ते काय चाललंय हे लक्षात घ्यायला पाहिजे. पालक, शिक्षक आणि समाजातील काही घटक या मुलांना कायम टॉर्चर करताना दिसतात किंवा त्यांच्याकडे बोट दाखवताना दिसतात की तुझं हे चुकतंय, तुला हे जमत नाहीये, तुला हे कळत नाहीये, किती वेळा सांगायचं, आता कंटाळा आला, बास झालं ह्या गोष्टी, अशा पद्धतीचं बोलणं हे या मुलांना ऐकायला लागतं. यांचे पालक साधारणतः कशा पद्धतीच्या वयोगटातले, कोणत्या पद्धतीच्या आर्थिक स्थितीतले आहेत हे आपण पाहूयात. सगळ्याच समाज घटकांना आपल्याला ह्याच्यात समाविष्ट करता येणार नाही. खास करून शहरी भागातले किंवा ग्रामीण भागातले सुद्धा सुधारित भागांमधल्या कुटुंबांमधली ही परिस्थिती अशी आहे की घरामध्ये ज्या गोष्टी अपेक्षित आहेत या सगळ्या अपेक्षित गोष्टी ह्या आता स्थिर स्थावर झालेल्या आहेत, घरामध्ये उपलब्ध आहेत. गुबगुबीत सोफा सेट आहेत, स्मार्ट टीव्ही भिंतीला चिकटलेले आहेत. आईवडिलांचं उत्पन्न, हे दोघांचं मिळून उत्पन्न कुटुंबाला पुरेल एवढंच नाही तर एक चांगल्या प्रकारचे बचत आणि इन्व्हेस्टमेंट होईल अशा पद्धतीचं आहे. हाताशी टू व्हीलरच नाही तर फोर व्हीलर देखील आहे आणि मुलांच्या हातात देखील फोन दिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता माझ्या कुटुंबासाठी मी काय करायचं याबद्दलचं स्वप्नच नाही, अशी सुद्धा काही मुलांची अवस्था आहे. मी कशाला काय करायचं, मी आहे, सुखात आहे, आनंदात आहे, यापेक्षा दुसरं काय पाहिजे. बाबांनी आमच्या 4 ठिकाणी 4 फ्लॅट्स घेतलेले आहेत, आता मी नवीन काय करायचं, असा मुद्दा काही मुलांच्या बाबतीत आहे. काही मुलांच्या बाबतीत हे देखील झालं आहे की पालकांनी त्या लहानपणी असल्यापासून या सगळ्या मुलांचा खूप मोठा लाड केला आहे. बेटा, बच्चा, बेबी अशा पद्धतीचे आवाज देऊन त्या मुलांचे इतके लाड केले आहेत की ह्या मुलांना देखील पहिल्यापासून असे वाटते की आपण कोणीतरी महत्त्वाचे आहोत आणि आपला जो काही सन्मान होतोय, लाड होतोय, यासाठी आपण काबील आहोत. आणि म्हणून ते कसेही वागले तरीसुद्धा कुणीतरी मारलं तर दुसऱ्याने जवळ घेणं हे आत्तापर्यंत झालंय. आजी आजोबा कदाचित क्वचित कधीतरी ह्या मुलांना भेटत असतील तेव्हा ते त्यांच्यावर प्रेमच करतायत. त्यामुळे लाडोबा झालेली ही मुलं ही एक प्रकारे त्यांचं असं म्हणणं आहे की आता नवीन वेगळं काय करू. वयाच्या 12 वर्षापर्यंत तर सगळं नीट चाललं होतं, पण आता आम्हाला तुम्ही सारखे त्रास का देताय. अभ्यास कर, मोबाईल बाजूला ठेव, ह्यांच्यात बसू नकोस, मोबाईल रात्री पाहू नकोस, सकाळी लवकर उठ, व्यायाम कर. अरे बघ तो कसा सकाळी उठून अभ्यास करतोय, तुला कसं हे जमत नाही, तुझे मार्क इतके कमी कसे. तारक मेहता का उल्टा चष्मा मधल्या भिडे मास्तरचं ते नेहमीचं वाक्य हमारे जमाने में, ह्या हमारे जमाने मेच्या वाक्याला सुद्धा या मुलांना त्रास होतोय. पुन्हा पुन्हा पालकांनी सांगणं, एका वडापाववर दिवस काढले, आम्ही सायकलवरती शाळेत जात होतो, आमच्या काळी मोबाईल नव्हते, हे ऐकून ही मुलं कंटाळलीत. या मुलांना ह्याचं इरिटेशन होतंय, ही वस्तुस्थिती आहे. या मुलांना याच्यातून मोटिवेशन मिळू शकत नाही. पालक प्रयत्न करत आहेत जे अनट्रेंड आहेत या मुलांना सांगण्याचा की तुझं काहीतरी भलं व्हावं, कल्याण व्हावं म्हणून मी तुला सांगतोय, परंतु मुलं प्रतिसाद देत नाहीत कारण गुळगुळीत झाली आहे ती सगळी जमीन. मुलांना ह्या गोष्टींचा कंटाळा येतोय. पुन्हा पुन्हा तेच सांगितलं जातंय. अर्थात मुलं रिॲक्ट करत नाहीयेत, कोणत्या अर्थाने पॉझिटिव्हली रिॲक्ट होत नाहीये, म्हणून घरामधलं वातावरण बिघडून गेलंय.
यात पालकांची काही नकारात्मक टोकाची वाक्य येत आहेत. तुझं काही खरं होणार नाही, इथून पुढे तुला भवितव्य नाहीये, मी तुझ्याबद्दल विचार करणं बंद केलंय, आमच्या तुझ्याकडनं काहीच अपेक्षा नाहीयेत, तुझं काय होणार आम्हालाच कळत नाहीये, टेन्शन आलंय खूप. अशा पद्धतीच्या वाक्यांमुळे ही मुलं हतबल होत आहेत, ती निराशेत जात आहेत आणि त्यानंतर ती एक प्रकारे रिव्हॉल्ट करण्याच्या मूडमध्ये राहत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. कारण एका बाजूला त्यांच्यावरती झालेले संस्कार जे होते आणि पालकांवरती झालेलं असलेलं वातावरण होतं, याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. गावातली लोक एकमेकांशी बोलत होती, आता अपार्टमेंटमध्ये आपली मुलं बंदिस्त आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आई वडिलांपैकी कुणीच घरात नाहीये. याच्यामध्ये मिळणारं मातृत्व आणि प्रेम आणि वात्सल्य याचा सुद्धा झरा दिसताना मोठा वाटतोय, पालकांना मोठा वाटतोय, परंतु प्रत्यक्षात मुलांची भूक त्याच्यातून भागत नाहीये. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि याच्यातच लहानपणापासून पाहिलेले कार्टून, ज्याच्यामध्ये हिंसक कार्टून होते, ज्याच्यामधल्या काही गेम्स अशा होत्या की त्या टार्गेट देत होत्या, त्यांचे पियर प्रेशर म्हणजे त्यांच्या सोबतची जी मुलं आहेत त्यातली बहुतांशी जर आर्थिक उन्नत गटातली असतील, भयंकर श्रीमंत असतील, तर आपल्या मुलांना त्या आपल्या श्रीमंतीचा, आपल्या सुस्थितीचा सुद्धा असं वाटतं की हे काहीच नाही, आमच्याकडे पहा आयफोन आहे, तुमच्याकडे तर साधाच फोन आहे, आमच्याकडे पहा सिदान कार आहे, तुमच्याकडे तर साधी कार आहे. अशा पद्धतीच्या रिॲक्शन मुलांकडनं येतात. याच्यामध्ये ह्या चुका जरी असल्या तरी मुलांच्या दृष्टीने त्यांचं ज्या पद्धतीने पोषण झाले ते पाहता कदाचित मुलांची बाजू आपण समजावून घ्यायला पाहिजे. मुलांना ह्या पद्धतीने समजावून घेत असताना, आता हा व्हिडिओ मुलं पण ऐकत असतील आणि पालक पण ऐकत असतील असं गृहीत धरून मी सांगतो की मुलांच्या ह्या बाजू आहेत. त्यांना अभ्यासाच्या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी करायच्या आहेत, कला कौशल्यात त्याच्यात त्यांना इंटरेस्ट असेल. आजची मुलं ही टेक्नोसॅव्ही आहेत. इथून पुढच्या काळामध्ये जसा पालक सुद्धा मोबाईल खाली ठेवत नाहीत, तसं मुलं सुद्धा मोबाईल खाली ठेवणार नाहीयेत. इथून पुढचा सगळा काळ अगदी डिजिटल पेमेंट्सपासून ते ई लर्निंगपर्यंत आपण सगळ्याच अर्थांनी मोबाईलला कनेक्टेड झाले आहोत. त्यामुळे मोबाईल बाजूला ठेव हे वाक्य मुलांनाच आवडत नाही. मुलांना असं वाटतं की ह्यात काय वेगळं आहे. पालक आपल्या लहानपणीचा काळ त्यांच्याशी कम्पेअर करतायत आणि म्हणून मुलांना ते लक्षात येत नाही की नेमकं हे असं का चिडतायत, एवढे काय चिडतायत, पांघरुणाची घडी घातली नाही म्हणून पालक चिडतायत, हे चिडणं योग्य आहे का. हे मुलांच्या दृष्टीने असं वाटतं की काय झालं, ह्याच्यात काय चूक झाली. पण पालकांचे पालक ज्या पद्धतीने वागत होते त्या पद्धतीने आपले पालक वागलेले नाहीयेत. ही कदाचित पालकांनी केलेलं एक प्रकारचं एक औदार्य होतं असं मला वाटतं. ह्या मुलांनी लक्षात घ्यायला पाहिजे. मुलांना सगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या आहेत. दारात गाडी येते, व्हॅन येते, तुम्हाला घेऊन जाते. तुमचेच पालक जे होते ते पळत पळत बस पकडणारे होते, सायकलवरतून प्रवास करणारे होते आणि काही पालक तर दिव्यामध्ये अभ्यास करणारे होते. पण मुलांना ह्या वाक्यांचा आता कंटाळा आणि वीट आला, वीट. मग ह्या परिस्थितीमध्ये या मुलांना हे समजावून घेत असताना पालकांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. वारंवार सूचना टाळल्या पाहिजेत, टोकाची नकारात्मक वाक्य बोलली नाही पाहिजेत, आता तुझं काही खरं नाही अशा लेव्हलला, अशा विचारांना न जाता मुलांवरती प्रेम करून त्यांच्यावर संस्कार देण्याच्या प्रक्रिया सातत्याने चालू ठेवल्या पाहिजेत. पण हे सगळं पालकांनीच फक्त करायचं आहे का. मुलांना आपण समजावून घेतलं की ठीक आहे, तुमचे पियर प्रेशर तुमच्यावरती आहे, बाकीचे फ्रेंड सर्कल काय करतं याचा तुमच्यावरती, त्यांनी वाढदिवसाची पार्टी दिली म्हणजे ह्यांनी द्यायला पाहिजे, पण पालकांच्या सूचना चुकत नाहीयेत. पालक जे सांगतायत की आत्ता तू नुसती साधी पार्टी चालू केलीस, घरातल्या घरात केली, आता काही दिवसानंतर तुम्ही बाहेर जाऊन पार्टी करणार, 10वीत आहात परंतु तरी सुद्धा तुम्हाला पॉकेट मनी इतका लागतोय, यावरती पालकांच्या एक प्रकारच्या काळजीचा सूर जो आहे तो बरोबर आहे. मग या टीनेजर्सनी पण काय समजावून घ्यायला पाहिजे. आता इथे माझा मुख्य विषय जातोय. टीनेजर्सनी समजावून घ्यायला पाहिजे की पहिली गोष्ट, आपल्या कोणत्याही मित्रापेक्षा आपले आई वडील हे सगळ्यात जास्त आपल्याला जवळचे आहेत. हे कधीही कुणीही विसरून चालणार नाही. नंबर 1. नंबर 2, जगामध्ये सगळ्यात जास्त आपलं भलं कोण चिंतणार आहेत, तर याच्यामध्ये सगळ्यात जवळचा क्रमांक लागतो तो पालकांचा आणि अर्थातच नंबर 2चा लागतो तो म्हणजे आपल्या शिक्षकांचा. या दोन्ही घटकांना आता एका वेगळ्या नजरेने पाहणारी जी टीनेजर्स आहेत की पालक म्हणजे काय, मम्मीला काही कळत नाही, बाबा आमचे काय येडेच आहेत, त्यांना काही लागकलच नाही, शिक्षक अरे त्यांना तर आरतुरं करतात सगळी मुलं. या परिस्थितीमध्ये जे आपले मूळ गुरुस्थानी आहेत त्यांच्यावरतीच जर हा रोख असेल तर टीनेजर्सला अनेक प्रकारच्या समस्यांचा भविष्यात सामना करावा लागू शकतो. आज तुमच्या पालकांची परिस्थिती नीट आहे, आज पालकांचं वय 50च्या आत आहे, सगळं नीट चाललेलं आहे. एक दिवस असा येणार आहे की जेव्हा कट थ्रोट कॉम्पिटिशन चालू होणार आहे, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट असणार आहे. मार्कांच्या बाबतीमध्ये आपले पालक 90s 80s मध्ये होते आणि आपण जर 50s आणि 60s मध्येच राहिलो तर पुढचे करिअरचे अनेक वाटा बंद होतील. अर्थात टीनेजर्सचं हे सुद्धा म्हणणं असं आहे की केवळ मार्कांवरती काही घडणार नाहीये, आपण ह्या नवीन जमान्यामध्ये जे मार्केटला हवे ते देणारे असू तर आपलं बिघडत नाहीये, पण
जुन्या काळात असलेल्या लोकांच्या इमोशन्स, त्यातल्या पॉझिटिव्ह इमोशन्स आणि नवीन काळामध्ये असलेला लॉजिकल एंड, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला करता येऊ शकेल का, हा विचार आहे. पालकांनी इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर मुलांचा एक सगळ्यात मोठा अपेक्षित भाग आहे तो म्हणजे पालकांचं ऐकून घ्या. पालकांचे सुद्धा प्रकार आहेत. पालकांचा पहिला प्रकार आहे ते म्हणजे नजरेने तुम्हाला खुणावलंय. जे जाणकार विद्यार्थी असतील, टीनेजर्स असतील, त्यांना आईवडिलांच्या डोळ्यांची भाषा कळते, त्यांना त्यांची नाराजी आहे, त्यांना हे नकोय, त्यावेळेस ही मुलं लगेच ॲडजस्ट होतात आणि चुकतंय काय ते ओळखू शकतात. काही पालक डोळ्यांच्या भाषेच्या पुढचे असतात, ते म्हणजे डोळ्यांनी नुसतं बोलायच्याऐवजी तोंडाने बोलतात आणि सांगतात की हे तुझं चुकतंय, पण त्याचा स्वर हा खालच्या पट्टीतला असतो. मुलांनी हे तरी लक्षात घ्यायला पाहिजे की किमान आता वडील आपले नाराज आहेत, आई आपली नाराज आहे. त्याच्या पुढची एक अवस्था असते ती म्हणजे जरासा वरच्या स्वरामध्ये रागावलेलं किंवा स्कोल्डिंग अशा पद्धतीचं पालकांचं बिहेवियर. त्यालाही दाद न देणारी जी टीनेजर्स आहेत त्यांना पुढची पालकांची अवस्था मिळते, ते म्हणजे हात उगारणारे पालक. बऱ्याच वेळा हे होत नाही, परंतु कधी कधी त्यांचा पण संयम जातो आणि ते हात उगारतात. मला असं वाटतं की टीनेजर्सचा देखील हा पराभव आहे. आपल्या आईवडिलांना इतकं त्रागा करावं लागणं. कधी कधी काही पालकांच्याकडून शिव्या दिल्या जातात आणि या ठिकाणी जसं पालक चुकीचे आहेत त्याच ठिकाणी शिव्या देण्याची वेळ येणं हे सुद्धा आपल्या टीनेजर्सची ही आपली चूक आहे. म्हणून मला असं वाटतंय की पालकांनी काही सांगायच्या आधी डोळ्यांची भाषा पण सोडा, तोंडातले शब्द पण सोडा, हात उगारलेला सोडा, शिव्या आणि मारहाण बाजूला ठेवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे योग्य आहे आणि जे अयोग्य आहे, आपल्या आईवडिलांना काय पाहिजे आणि आपलं भलं कशात आहे याचा देखील टीनएजर्सनी विचार केला पाहिजे. आज माझ्या मित्राचंच बरोबर आहे अशा भूमिकेत असलेले टीनेजर्सला मला तमाम टीनेजर्सला सांगायचं आहे, हा जो 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वीचा गट आहे, की आपण जस्ट फॉलो, म्हणजे आईवडिलांना फक्त फॉलो करा. एवढं जरी केलं तरी सुद्धा अनेक ठिकाणी आपण यशस्वी होताना दिसणार आहे. सकाळी लवकर उठ, व्यायाम कर, दूध पी, अंड खा, फळं खा, डबा जो आहे तो पूर्ण संपव, आल्यानंतर डबा बेसिनमध्ये ठेव, कपडे व्यवस्थित काढून ठेव, हातपाय तोंड धु, मोबाईल जास्त वेळ पाहू नकोस, मित्रांमध्ये रमण्यापेक्षा थोडा वेळ अभ्यास कर, आजचा होमवर्क पूर्ण कर. हे पालकांनी सांगायची वेळ येणं हा टीनेजरच्या दृष्टीने झालेला एक प्रकारची ही चूकच आहे. ही वेळच नाही आली पाहिजे. भले तुम्हाला वेगळ्या क्षेत्रात करिअर करायचे म्हणून तुम्ही आत्ता काही वेगळं काय करताय, उदाहरणार्थ पालक तुम्हाला अनेक प्रकारचे कोर्सेस पण लावतील, क्लासेस पण लावतील, तुम्हाला काही एक प्रकारच्या ट्युशन्स पण लावतील. तिथे आपण जर नुसते जाऊन बसत असणार असू, फक्त टिकमार्क ॲक्टिव्हिटी करणार असू, गमती जमतीच फक्त, त्या गमती जमतीतून आउटपुट काहीच नाही, असं जर होणार असेल, पैसे उडवणे असेल, मोबाईलचा अतिरेकी वापर असेल, व्यायाम न करता आळशीपणा असेल, फक्त करमणूक, मज्जा आणि टाईमपास असं जर टीनेजर्स तुम्ही जर करणार असताल तर मात्र पालकांचा हा अतिरेक, वारंवार सूचना देणं किंवा अगदी हातघाईवरती येणं किंवा मग शेवटचं निगेटिव्ह नकारात्मक वाक्य, तुझं काय खरं नाही, आम्ही तुझ्या अपेक्षा सोडून दिल्यात, अशा पद्धतीचं येऊ शकतं. त्यामुळे टीनेजर्सला मला सांगायचं आहे की तुम्हाला पण आम्ही समजावून घेऊ की तुमच्या मनात वेगळी स्वप्न आहेत. तुमचा भारत एक प्रकारचा वेगळा भारत आहे, तो टेक्नोसॅव्ही भारत आहे, तो कल्पकतेचा, इनोव्हेशन्सचा भारत आहे. त्यातले तुम्ही एक प्रकारचे ग्लोबल सिटीजन आहात, हे मान्य आहे. तुमच्या डोक्यामध्ये नवीन कल्पना आहेत, तुम्ही आमच्यासारख्या जुन्या विचारांनी चालणारे नाही आहेत, हे आम्ही तुम्हाला समजून घेतोय. तुमच्या प्रत्येक विचारांचा आम्हाला अर्थबोध होईल असं पण नाही आहे, हे पण आम्ही समजून घेतोय. पण आयुष्य जगताना सवयी आणि स्वभाव, त्याचबरोबर आपल्या जे पॅटर्न्स आहेत वागण्याचे किंवा उठणे, बसणे, अभ्यास करणे, एखाद्या गोष्टीतलं शिक्षण घेणं, या सगळ्या गोष्टींमध्ये पालकांचे जे एक प्रकारचे इनपुट्स आहेत ते इनपुट्ससुद्धा महत्त्वाचे आहेत. ते घरात उपलब्ध आहेत, विनामूल्य तुम्हाला एक प्रकारे मार्गदर्शन करतायत. असं मेंटोरिंग आयुष्यात कुणी करणार नाही आहे. हे मेंटोरिंग लाथाडून त्यांच्याकडं वाईट जळक्या नजरेने पाहणं, त्यांना दुर्लक्ष करणं, त्यांच्यावरती सुद्धा चिडणं, या गोष्टी टीनेजर जर करत असतील तर ते चुकीचं आहे. त्यामुळे टीनेजर्सला पण समजावून घेण्यासाठी काही गोष्टी मी पालकांना सांगितलेल्या आहेत. पालकांना याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मुलांना हळुवारपणे कसं प्रेम द्यावं, अफेक्शन द्यावं हे पण मी सांगितलेलं आहे. पण आत्ता ह्या आजच्या व्हिडिओमध्ये टीनेजर्सची बाजू पण मला मांडायची होती की त्यांच्या डोक्यामध्ये सुद्धा काही वेगळ्या गोष्टी आहेत. पालक म्हणतात तेच सगळं खरं आहे असं पण नसतं, मुलांचं सुद्धा म्हणणं ऐकलं पाहिजे. पण हे करताना टीनेजर्सनी सुद्धा पालकांना कसं रिॲक्ट व्हावं हे सुद्धा मला सांगायचं होतं. जो या व्हिडिओचा अर्थबोध नीट करून घेऊ शकेल, हा व्हिडिओ ऐकल्यानंतर सुद्धा ज्याला असं वाटतं की हे याचा काय अर्थ नाही, आमचंच खरं, तर मी त्यांना एवढंच म्हणू शकेल की येणारा जो काळ आहे तो काळ आपल्याला नकारात्मक जाऊ नये. तुम्हाला पण शुभेच्छा आहेत. परंतु ज्यांना असं वाटतं की नाही आम्हाला काही चुका कळल्या, आम्ही आता जे नियम आहेत, शिस्त आहे, सवयी आहेत,
याचा नक्कीच फॉलो करू आणि पालकांचा पण रिस्पेक्ट करू, म्हणजेच आमचं भवितव्य हे उत्तम असेल असं ज्यांना वाटेल त्यांच्या सकट सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यांच्याच मनांमध्ये परिवर्तन होऊ देत आणि अशा पद्धतीने कुटुंब व्यवस्था उत्तम राहू देत. पालक सुखी, विद्यार्थी सुखी, विद्यार्थी हिताय पालक सुखाय अशा पद्धतीचं वातावरण होऊ देत. ऑल द बेस्ट.